Hello, this is my artifact episode number 2092. आजची तारीख आहे 17 नोव्हेंबर 2020. वाजले आता रात्रीचे नाही, सकाळचे मॉर्निंग 8:24, 8:30 झालं. आज सकाळी आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे आज कसं झालंय की काल रात्री मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. सो आणि परवाच्या दिवशी पण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड झाला होता. मला असं नेहमी आर्टिफॅक्ट एपिसोड असं डंप करणं आवडून म्हणजे असं बरं नाही वाटत. या म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड इज काइंड ऑफ लाईक अ पार्ट ऑफ माय लाईफच झाला एक प्रकारे. सो आय कॅन नॉट लिव्ह विदाउट दी आर्टिफॅक्ट एपिसोड. येस, म्हणजे जर मी बोललो नाही मला खरंच खूप बेकार वाटतं. व्हॉटएव्हर. काल मला सांगायचं होतं की मी एक व्हिडिओ बनवला होता वर्धेचा. होय, तो वर्धेचा व्हिडिओ बनला, खूप जणांना आवडला, स्टेटस पण ठेवला, लाईक 8,000 व्ह्यूज पण आले त्याच्यावर. या बट काल मी एक व्हिडिओ बघितला एका मुलाचा, त्याने पण सेम माझ्यासारखाच व्हिडिओ बनवला, बट त्याने त्याच्या वेगळ्या स्टाईलमध्ये बनवला. या आणि त्याचा व्हिडिओ पाहून तर आय वॉज लाईक बापरे. त्या व्यक्तीचं नाव आहे BWAC. येस, म्हणजे त्याच्या चॅनलचं नाव BWAC आहे. ओके. त्यांनी जो व्हिडिओ बनवला होता ना, इट वॉज रिअली अमेझिंग. येस, म्हणजे तो व्हिडिओ पाहून खरंच वाटते यार की तो प्रोफेशनली बनवलाय. या आणि आय एम जस्ट बिंग रिअली मॅच्युअर्ड म्हणजे आय एम जस्ट बिंग रिअली म्हणजे नूब. येस, नूब म्हणजे एक प्रकारे असा व्यक्ती ज्याला जस्ट एक प्रकारे ज्ञान आहे, त्यांनी अजूनपर्यंत एक्सपिरियन्स नाही. या आणि त्याचा व्हिडिओ पाहून असं वाटलं की हा, दिस इज काइंड ऑफ प्रोफेशनल वर्क. या आणि तेव्हापासून मी काफी डिसअपॉइंटेड झालो आणि मला कळूनच नाही राहिलं की मग कशाप्रमाणे माझे व्हिडिओ अजून बेटर बनव. वेल, हा तर एक आहेच. दुसरं असं आहे की कालचा माझा पूर्ण दिवस वाया गेला. या म्हणजे काल काय झालं, काल मी सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला, त्याच्यानंतर मग मला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा होता ऍक्च्युली. ओके, तर मी व्हिडिओ एक्सपोर्टिंगला लावला सकाळी. ओके, मग त्यानंतर मी ताईकडे गेलो, ताईकडे ते लाडू नेऊन दिले. मग ताईने सांगितलं की कॅफेवर जा. तर मी घरी आलो, फ्रेश झालो, कॅफेवर गेलो, तिथून मग मी 12 वाजता घरी आलो. आल्यानंतर आईसोबत चकल्या बनवावं लागल्या, तर तिच्यासोबत थोडं म्हणजे पूर्ण दिवस त्याच्यातच गेला. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. 5 वाजता मग मी खेळायला गेलो, खेळून मग मी 7 वाजता आलो. आल्यानंतर मी फ्रेश वगैरे झालो, थोडंसं कामावर बसतोच का नाही की मी तो व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला व्हिडिओ तो बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये एवढं असं होतं की तो व्हिडिओ म्हणजे जे ट्रॅक्स होते ना, ते इतके मॅचअप होऊन न राहिले होते सिच्युएशन सोबत. काही ट्रॅक ते इतके बोरिंग बकवास होते, काही सीन पण कट करायचे होते, जे की मी असेच एक्सपोर्ट केले. सो आय जस्ट काइंड ऑफ लाईक अ डिसअपॉइंटेड बाय माय वर्क. या म्हणजे जस्ट लाईक दॅट की मी असा विचार केला गेला होता की हा ठीक आहे ना, बेटर आहे ना, चालून जाईल ना वगैरे वगैरे. बट इन द एंड रिअलाइज झालं की नाही, इट वॉज काइंड ऑफ रिअली बकवास अँड बोरिंग. आणि जो कोणी पाहीन तो इथून स्किप करून देईल. सो बेसिकली मला असं वाटलं की नाही, आपण असं नाही करायला पाहिजे. येस, म्हणजे आपण इथपर्यंत मेहनत केली, आपण थोडीशी मेहनत का नाही करावं. सो इट वॉज लाईक दॅट की मी एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ पुन्हा डिलीट केला आणि त्याच्यानंतर कामच नाही केलं. आणि संध्याकाळी मग मी पुन्हा टाइमपास केला. संध्याकाळी मी ग्राउंडवर गेलो आणि मित्रांसोबत थोडासा टाइमपास केला. संध्याकाळी आलो 10-11 वाजता वगैरे, आल्यानंतर झोपलो. येस, सो माझा कम्प्लीट दिवस वेस्ट गेला. त्याच्यानंतर माझं काम पण वेस्ट गेलं. त्याच्यानंतर मग मी माझ्या म्हणजे मला असं कळलं की माझं काम प्रोफेशनल नाही आहे, बाकीचे लोक एवढं प्रोफेशनल पद्धतीने काम करत आहे. सो मी काफी डाऊन झालो यार. या आणि इट वॉज सो मच थिंग्स. येस, आणि कसं आहे की मला आता या एजवर आहे, मी आता सांगू कारण नाही का, मला आता माझं काम इम्प्रूव्ह करणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. नाही तर मला कसं समोर जाऊन मलाच माझी एक प्रकारे लायकी दिसेल की नाही यार, मी इतना प्रोफेशनल नाही. सो आय वॉज फील लाईक दॅट की नाही, ऐसा नाही होणं चाहिए. म्हणजे जे पण मी काम करीन, जे पण मी त्याच्यामध्ये एफर्ट घेईन, इट वॉज काइंड ऑफ लाईक अ फुल फ्लेजेड एफर्ट असले पाहिजे, एकदम तोड एफर्ट असले पाहिजे. येस, सो
माझा प्रयत्न सुरूच आहे. बट कसं आहे की माझे प्रयत्न थोडेसे अपुरे पडून राहिले आहे बिकॉज ऑफ दॅट की खूप सारा वेळ मी इकडे तिकडे टाइमपास करून राहिलाय वगैरे वगैरे. आणि खूप सारा वेळ तर नाही, बट कधी कधी होऊन जाते यार आणि कंट्रोलमध्ये नाही राहत. जर संध्याकाळी नाही का बादलने फोन केला तर तेव्हा नाही म्हणणं बिलकुल एकदम अजीबसं वाटत होतं. बट नेक्स्ट टाइम तुला नाही म्हणावंच लागेल यार. समजा तुला काही ना काहीतरी करायचं आहे तर तुला तुझ्या कामामध्ये फोकस करायचं असेल ना. यस. दुसरी गोष्ट अशी आहे की डोंट जस्ट एक्सपोर्ट अ व्हिडिओ, जस्ट ट्राय टू रेंडर. यस. कारण रेंडर केल्याने आपल्याला माहीत पडते ना, आपण त्याच्यानंतर लूप होल्स बघू शकतो वगैरे. एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्यापेक्षा दुसरी काही चॉईस राहतच नाही. त्याच्यानंतर मग पब्लिश करण्यासाठी दुसरं काही राहतच नाही. सो इट जस्ट लाईक दॅट. बट कसं आहे की डूड माझा सिस्टीम एवढा स्लो आहे ना की त्याला रेंडर करायला समजा जेवढा वेळ एक्सपोर्ट घेतो ना तेवढाच वेळ मला रेंडर करायला घेतो. म्हणजे मानून घे मला 8 घंटे एक्सपोर्टला घेत आहे तर ऑलमोस्ट करीब 6 घंटे रेंडरला घेत आहे. तर मग मी 6 घंटे रेंडर मारू की एक्सपोर्ट मारू? व्हॉट वुड यू डू? या बट डूड इट जस्ट लाईक समज जर तू रेंडर करून एक्सपोर्ट मारशील ते बेटर राहील. व्हाय? कारण नाही का त्याच्यामध्ये तुला माहीत पडेल की प्रॉब्लेम कुठे झाली, त्यानंतर तू सॉल्व्ह करता येईल. एकदा एक्सपोर्ट केल्यानंतर व्हिडिओ त्याला सॉल्व्ह करता येत नाही. येस. सो बेसिकली माझा म्हणण्याचा हेच अर्थ आहे की तू जस्ट तुझं काम आहे ना पहिले रेंडर कर जा. कारण रेंडर इज ऑलवेज बेटर दॅन एक्सपोर्ट. सो ट्राय टू डू दॅट. या असा वेळ वाया नाही जाईल. गेले माझे 2 दिवस झाले त्याच्यामध्येच वेळ गेलाय. म्हणजे रेंडर करणं, एक्सपोर्ट करणं वगैरे वगैरे. सो एवढा वेळ वाया नाही जाईल. आय नो तुझ्याकडे सिस्टीम कमी आहे काय, बट तुला या सगळ्या गोष्टी फिगर आउट कराव्या लागेल ना, चालून घ्यावं लागेल आता जेवढं काही आहे तेवढं. येस. समजा तुला तुझ्या कामामध्ये काही ना काहीतरी करायचं असेल तर. ओके. आणि दुसरी गोष्ट आहे की त्या व्यक्तीने म्हणजे त्या BWAC या व्यक्तीने ज्याप्रमाणे व्हिडिओ बनवला, इट वॉज रिअली गुड, इट वॉज रिअली ऑसम. येस. त्याचं काम पाहून बहुत जबरदस्त वाटते. इट्स काइंड ऑफ लुक लाईक रिअली प्रोफेशनल. बट कसं आहे की त्याचं कामला अचीव करण्यासाठी नाही का तू स्वतःमध्ये काही ना काहीतरी चेंजेस करत राहा. या स्वतःमध्ये आता त्यांनी खूप काही म्हणजे त्यांनी लक्षात ठेव ना त्यांनी काय काय केलं, कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड केल्या आहेत. त्यांनी आफ्टर इफेक्ट्स वापरले, त्यांनी ट्रान्झिशन्स वापरले, त्यांनी बहुत जबरदस्त स्लो मोशन, हायपर लॅप्स वगैरे सगळ्याच गोष्टी इन्क्लूड केल्या त्याच्यामध्ये. सो इट वॉज रिअली गुड यार. असं नाही आहे की त्यांनी बहुत बकवास बनवलं. नो नो, इट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड. दिस इज इट. सो इट जस्ट लाईक दॅट ट्राय टू अंडरस्टँड फ्रॉम देअर वर्क. आणि त्याच्यानंतर त्याचं काम ज्याप्रमाणे त्यांनी काम तशाप्रमाणे केलं तशाप्रमाणे स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहा. या आता तो व्यक्ती त्यांनी 2 वर्षापासून तो याच्यामध्ये काम करत होता. ऑब्व्हियसली त्याला काही ना काहीतरी एक्सपिरियन्स आहे. आपण गेले 3-4 महिन्यापासून याच्यामध्ये काम करत होता. अंडरस्टँड कर ना की त्याची क्वालिटी कुठे आहे आणि आपली क्वालिटी कुठे आहे. बट एवढं समजून घे यार की समजा तुला काही ना काहीतरी करायचं असेल किंवा तुला काही ना काहीतरी समजून घ्यायचं आहे, काय काही ना काहीतरी वेळ. आता आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये टाइम बरोबर नको करू. येस, खाली जा, पाणी पी, थोडंसं चहा पी आणि कामावर लाग. ओके. आज काय करायचं आहे, आज जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये सगळे ट्रॅक सेट करायचे आहे मॅन्युअली. येस. त्याच्यानंतर मग तुला जे सीन आहे ते पण कट करायचे आहे मॅन्युअली. ओके. आणि त्याच्यानंतर मग करीब 45 मिनिटाचा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. ओके. ते एवढं तर करू शकशील ना, या आजचं एवढं टार्गेट आहे. ओके. मीनवाईल तू याच्यामध्ये काय कर की तू ज्या युट्यूबमध्ये ज्या एडीने ज्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन सांगितले गेले की कशाप्रमाणे फॉलो करायचे, कशाप्रमाणे मेल करायचे, त्याप्रमाणे तू ॲड एजन्सीला मेल कर. ओके. काल मी ॲड एजन्सीला मेल केले होते. येस. ॲक्च्युली मला काल यूट्यूबवर व्हिडिओ पाठवला होता आणि त्याच्यामध्ये देऊन होतं की हाऊ टू बी अ एडी इन मूवी डिरेक्टर वगैरे. म्हणजे फिल्ममध्ये एडी कसं बनायचं यासाठी त्यांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या कशाप्रमाणे एडी बनायचं असते. तर मी त्या साऱ्या गोष्टी फॉलोअप करून राहिलो आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी सांगितलं की ॲडमधूनच खूप सारं काम भेटते तुम्हाला आणि तुम्ही ॲडमधूनच स्वतःला काही ना काहीतरी इम्प्रूव्ह करू शकता. कारण ॲड इज अ बेस्ट वे. येस. त्याच्यानंतर सिरियल, त्याच्यानंतर मूवी. सो आय एम जस्ट अंडरस्टँडिंग दिस थिंग की आपण ॲडमध्ये काम करू. तर त्यांनी ज्याप्रमाणे ॲड एजन्सीला सांगितले तशाप्रमाणे ॲड एजन्सीला फॉलोअप कर, मेल कर, ईमेल कर वगैरे, DM कर. ओके. त्यामुळे काय होईल की त्यांना त्यांच्या नजरेत आपण येऊ आणि समहाऊ ते आपल्याला कॉल करतील. ओके. सो इट विल बी बेटर टू डू दिस थिंग्स. ओके. सो आणि कॉन्टॅक्ट कर बाय प्रोफेशनली. येस. आणि जेवढं तू काम प्रोफेशनली करण्याचा प्रयत्न कर तेवढं बेटर राहील. आणि मॅक्स टू मॅक्स लोकांना मेल कर. ओके. तू तुझा पोर्टफोलिओ जेवढा जास्त लोकांना सांगशील तेवढा जास्त लोकांना तुला आवडेल. सो बेटर टू डू दिस थिंग. ओके. सो आतापर्यंत एवढंच, फारसं काय आहे नाही. जास्त वेळ वाया घालवू नको. आता 8:30 वाजत आहे. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2092. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र.
थँक्यू.